नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजचा विषय आहे जन्म आणि मृत्यू. बघा, निसर्गाने प्रत्येक जीवाला जन्म दिलेला आहे नैसर्गिकरित्या. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी पण आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की जो सजीव या पृथ्वीवरती उत्पन्न होईल त्याला एक दिवस नष्ट व्हायचा आहे. तर निसर्गाने जी लावलेली क्रिया आहे जन्म आणि मृत्यू, यावरती तथागत भगवान गौतम बुद्धांनी खूप मोठी धम्मदेशना दिलेली आहे. तर जाती जरा मरणमा या विषयावर तथागतांनी खूप मोठी अशी धम्मदेशना दिलेली आहे. बघा, प्रत्येक प्राणीमात्रांना भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे कर्म करसाल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल. तर हजारो कर्म हा महत्त्वाचा भाग आहे आपल्याला उत्पन्न होण्यासाठी. मृत्यूचे अनेक असे प्रकार आहेत मृत्यू येणाऱ्यांसाठी. परंतु जे निसमृत्यू होतो तो हा मृत्यू खूप सुखदायक असतो. जो धम्माचं आचरण करतो त्यासाठी सर्वांप्रती मंगलमैत्री करतो त्यासाठी सुद्धा मृत्यू हा जास्त कष्टदायक नसतो. बघा, जन्म आणि मृत्यू ही दोन प्रक्रिया आपल्या श्वासावरती अवलंबून आहे. श्वास घेणे आणि श्वास सोडणे, शरीराला मिळणारी ऊर्जा, ज्या 4 महाधातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे त्यातला एकही धातू जर कमी जास्त झाला तर आपला मृत्यू हा निश्चित असतो. परंतु कर्म सिद्धांत चांगले जर असले तर ह्या मृत्यूला आपण टाळू तर मध्ये वेगवेगळी गर्भधारणा होते आणि वेगवेगळा त्यांचा काळ असतो. जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम आपण आपले बालपण, नंतर आपलं तारुण्य आणि नंतर मग वयोवृद्धपण, ह्या 3 गोष्टी आपल्या या जन्म आणि मृत्यूपर्यंत घडतात. तर बालपणामध्ये आपले आईवडील हे आपले संगोपन करतात, ज्यामध्ये आपण संगोपन केल्यानंतर आपलं खाण्यापिण्याची व्यवस्था, आपल्या शाळा शिकण्याची व्यवस्था हे सर्व आपले आईवडील, बंधू भगिनी हे करत असतात. तर त्यानंतर तारुण्यामध्ये आपण पाय ठेवल्यास आपल्याला नोकरी शोधावं लागते. नोकरी शोधून आपला प्रपंच, आपलं घर वगैरे संसार चालवावा लागतो. त्या काळामध्ये आपलं परिवारजन हे आपलं संसार थाटण्याच्या मागं असतात. म्हणून आपल्याला सहचारणी म्हणून आपलं लग्न करून देतात आणि पत्नी आपल्यासोबत राहते. तद्वत आपल्याला मुलं बाळं झाल्यानंतर आपला तो सांसारिक जीवनाच्या चक्रव्यूहात आपण पडून आपलं ते चक्रव्यूह आपला संसार चालत असतो. मग रोजचंच ते दिनचर्या आपली, कामाला जा, कामावून या, मुलं बाळांचं संगोपन, त्यांचं शिक्षणाचं संगोपन वगैरे वगैरे सांसारिक जीवनातल्या घडामोडी हे सर्वांना परिचितच आहे. आणि त्यातून जर वेळ मिळाला तर मग आपण धम्माकडं, बुद्धांच्या तत्वाकडं आणि बाबासाहेबांच्या चळवळीकडे लक्ष देतो. परंतु आपले 50 वयापर्यंत जर आपण गेलो तर त्या 50 वयापर्यंत आपण आपलं आयुष्य कसं जगतो, विज्ञान युग चालू आहे, तद्वतच सांसारिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीला आपण झटून हे सर्व जीवन जगत असतो. श्रीमंत लोकही असले किंवा सामान्य प्रामाणिक गरीबसुद्धा असला, आता या जगात तर सध्या गरीब कोणीच नाही म्हणून सांगू इच्छितो की मध्यमवर्गीय असो किंवा मग उच्च श्रेणीतले पुरुष असो महिला असो, हे जीवन जगताना त्यांची शैली, त्यांना येणारे संकट, पैसा असला तरी संकट कमी नसतात आणि पैसा नसला तरी संकट कमी नसतात. म्हणून असं जीवन जगताना आपण कुठेतरी वाट चुकल्यासारखं करतो आणि नंतर मग आपल्याला 50-60 झाल्यानंतर लक्षात येतं की अरे, आपण जे जीवन जगलो तर यामध्ये आपण धम्माचं किंवा बाबासाहेबाच्या चळवळीचं काहीच काम केलं नाही. म्हणून जे उरलेले आपल्या आयुष्यातले 10 ते 12 वर्ष जे असतात ते आपण धम्मासाठी किंवा बाबासाहेबांच्या चळवळीसाठी देतो.
तर मग ते 10 वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये करणारे कार्य आणि लहानपणापासून करणारे कार्य यामध्ये खूप मोठं अंतर असतो. कारण 60च्या नंतर आपल्या शरीराला जडलेल्या व्याधी असो किंवा वयोवृद्धाकडे आपण ढकलले जात असतो. या कारणास्तव आपल्याला ते सहजासहजी जमत नाही. म्हणून आपण दिनचर्या करताना आपला कमीत कमी 2 ते 3 तास वेळ हा धम्मासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी द्यायला गेला पाहिजे. मृत्यू येण्यापूर्वी आपण चित्तामध्ये कोणताही विकार, द्वेष न ठेवता जर आपला मृत्यू झाला तर हा सगळ्यात सुखी असा मृत्यू. यासाठी आपल्याला करायचं काय? मृत्यू तर हा प्रत्येकाला अटळ आहे. मग मृत्यू हा येण्यापूर्वी किंवा आपण जे दुःखदायी मृत्यू म्हणू ते न करता आपण मग त्या मृत्यूला सामोरं तर जायचंच आहे. तर मग सुखदायक मृत्यू जायचं असलं तर कसं जायचं असलं? मग यासाठी आपल्याला चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये कोणत्याही द्वेष, क्लेश, मोह, माया हे पाहिजेत नाही. तर त्यासाठी आपल्याला बुद्धांचे तत्त्व असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्व असो, हे परिपूर्ण आपल्याला ते जाणून घ्यावं लागतील. त्यांचं आचरण आपल्याला आत्तापासून, ह्या घडीपासून आपल्याला करावं लागेल. मग त्यासाठी वेगवेगळे दिनचर्यामध्ये आपल्या बदल करावे लागतील. जो रोजचं जीवनमान आहे त्यात 1 ते 1.5 तास आपल्याला कसा मिळेल याच्या अनुषंगाने आपल्याला वेळ काढावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम वाचन वाढवावं लागेल. वाचन वाढवल्यानंतर आपल्याला पडणारे प्रश्न, या मूलभूत प्रश्नांवर म्हणा किंवा वैचारिक प्रश्नांवर, सांसारिक प्रश्नावर आपल्याला आपल्या वरिष्ठ जे असतील किंवा जे खरोखरच या प्रश्नामध्ये त्यांना प्रख्यात आहे अशा भंतीजी म्हणा किंवा मग गुरुवर्य म्हणा यांच्यासोबत आपल्याला बसून किंवा बोलून ते प्रश्न सॉल्व करावे लागतील. आणि मग नंतर आपल्याला आपल्या मनाला निश्चय करावा लागेल की मी यापुढे काय करू शकतो, धम्मासाठी काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकतो किंवा इतर ज्या घडामोडी आहे यासाठी काय करू शकतो. असं सुखकर जीवन जगताना आपल्याला येणाऱ्या अनेक अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करून आपण हे जीवन जगायचं आहे. आणि बुद्ध धम्म संघाला, बाबासाहेबांच्या विचाराला शरण जाऊन आपल्या मृत्यूपूर्व जे कार्य आहे ते करायचे आहे. म्हणजे येणारा मृत्यू हा सुखकर राहील. जन्म आणि मृत्यू हा अटळ असल्यामुळं आपण तो टाळू शकत नाही. म्हणून जन्मापासून आल्यापासून तर आपण आतापर्यंत केले कार्य हे लक्षात ठेवून, यापुढे होणारे कार्य लक्षात ठेवून आपण तथागतांच्या बुद्ध धम्म संघाला आणि डॉक्टर सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे. हा भारत बौद्धमय करायचा आहे. आणि सांगू इच्छितो की आपल्याला एक ना एक दिवस या शरीराला सोडून जायचंच आहे. तर मग जाण्यापूर्वी आपलं धम्माचं कार्य कुठपर्यंत आपण केलेलं आहे याचं एकदा विश्लेषण करायचं आहे. आणि विश्लेषण केल्यानंतर त्यावर चांगला मार्ग निवडायचा आहे. आणि वैचारिक दृष्टिकोनातूनच मार्ग निवडा आणि तथागतांनी दिलेल्या धम्माचं आपण सर्वांनी आचरण करा. बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्व प्रतिज्ञेचं पालन करा. नमो बुद्धाय. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.